गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्ते मुलांनो, हे जे पान क्रमांक 17 आहे याच्यावरचं जे बातमी लेखन आहे तर ते तुम्ही उपक्रमाच्या वेळेस केलेलं होतं. म्हणजे उपक्रम आणि लेखन विभाग म्हणून जे तुम्हाला दिलेलं होतं तर तेव्हा तुम्ही केलं असेल पेज वरती. पण आपण जी निबंधासाठी वही केलेली आहे 100 पेजेसचं जे बुक केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे लिहिलंय की नाही एकदा पहा. नसेल लिहिलं तर लिहून काढा. म्हणजे बातमी लेखन हे आपण विस्तृतपणे व्यवस्थित शिकलेलो आहोत. त्यानंतर तुम्हाला एक बातमी लेखनावरचा प्रश्न मला लिहायला द्यायचा होता. तर त्याच्यासाठी पान क्रमांक 17 पाठ्यपुस्तक जे आहे तुमचं टेक्स्टबुक जे आहे त्याच्यामधलं पेज नंबर 17 जे आहे खालील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर ही बातमी जी आहे एक तर झेरॉक्स कॉपी करून ती वहीमध्ये चिकटवा किंवा मग तिथे दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही ती स्वतः लिहून काढा. आणि मग खाली हे जे प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न आणि उत्तर हे निबंधाच्या वहीमध्ये बातमी लेखन यामध्ये करायचं आहे. केलेलं असेल तर ठीक आहे, नसेल केलं तर करा. त्यानंतर पान क्रमांक 19 पान क्रमांक 19 मध्ये हे पहा, भाषेची गंमत. भाषेचा वापर करत असताना बोलताना व लिहिताना आपण नैसर्गिकरित्या थांबतो. नॅचरली असं होतं की आपण बोलताना किंवा लिहिताना थांबतो. आपण आजूबाजूला वावरत असताना, फिरत असताना, प्रवास करत असताना अनेक पाट्या वाचतो. हो की नाही, बोर्ड्स बॅनर्स वाचतो की नाही. त्यावर काही सूचना दिलेल्या दिसतात. बऱ्याच वेळा काही शब्द योग्य ठिकाणी न जोडल्यास किंवा न तोडल्यास वाक्याचा अर्थ बदलून जातो व त्यातून गंमत निर्माण होते. म्हणजे ज्या ठिकाणी तो शब्द जोडायला हवाय तर त्या ठिकाणी तो जोडलेला नसेल किंवा जिथे तो शब्द तोडायला हवाय तिथे जर तो तोडलेला नसेल तर वाक्याचा एकदम अर्थच बदलून जातो. म्हणजे अगदी विरोधाभास होतो. म्हणजे ज्या गोष्टी करायला सांगितल्या त्या करू नयेत किंवा ज्या गोष्टी करू नये सांगितलेलं असतं त्या करून या, अशा प्रकारचे जे अर्थ होतात. ही जी भाषेची गंमत आहे तर ही निर्माण जी गंमत होत असते ती गंमत इथे आपल्याला दाखवलेली आहे. मुलं जरा कंटाळलेली असतील हो की नाही घरी बसून बसून, म्हणून मग मी म्हटलं चला ही भाषेची गंमत तुम्हाला दाखवून द्यावी. याच्यातून मला तुम्हाला हे सांगायचंय मुलांना की अनेक विनोदी पुस्तकं सुद्धा मिळतात. पु ल देशपांडे यांनी अनेक प्रकारचं विनोदी लेखन केलेलं आहे. तर असं विनोदी लेखन तुम्ही वाचा, काही जोक्स वाचा, विनोद वाचा. अर्थात जे चांगले तुम्ही वाचण्या योग्य असतील अशा प्रकारचे जोक्स विनोद वाचा. आणि घरी सुद्धा तुम्ही अशी बोलता बोलता विनोद निर्मिती करू शकता आणि आनंदी राहू शकता. एकंदरीत आपण आनंदी असणं फार महत्वाचं आहे. नेहमी हसत राहावं मुलांनी, हो की नाही. आणि त्याच्यासाठी म्हणून ही भाषेची गंमत एक तुम्हाला इथे दिलेली आहे ती सांगते आहे. आणि त्यानंतर तुम्ही असे विनोद किंवा चुटकुले वगैरे असतात किंवा असे काही जोक्स असतात तर ते किंवा काही विनोदी पुस्तकांचं लेखन केलेलं असतं पु ल देशपांडेंसारखं. तर अशा प्रकारची विनोदी पुस्तकं वाचावीत, विनोदी कार्यक्रम पाहावेत. म्हणजे तेवढंच मनाला विरंगुळा मिळतो, आनंद मिळतो आणि माणूस हसला की मग प्रसन्न राहतो, हो की नाही. त्याच्यासाठी पहा आता इथं उदाहरणार्थ काय दिलेले, येथे वाहन लावू नये. आता पहा तर नये असा शब्द लिहिलेला आहे. तो जर आपण योग्य ठिकाणी त्याला एकत्र लिहिला तर ठीक आहे. न जर आपण त्याच्यातला तोडला आणि तो लावूला जोडला तर मात्र असं काय होईल, येथे वाहन लावून ये. म्हणजे जिथे लावू नको म्हणून सांगितलेलं आहे तिथे पूर्णपणे अर्थ बदलून गेला की येथे वाहन लावून ये. नंतर बागेत कचरा टाकू नये आणि इथं काय आलं, हे बागेत कचरा टाकून ये. म्हणजे या प्रकारची तुमच्या वाचनात आलेली वाक्य लिहा व त्यातील गंमत समजून घ्या. तर हे सुद्धा काही मुलांनी लिहिलं असेल तर ठीक आहे. नसेल लिहिलं तर एक इथे 2 उदाहरणं दिलेली आहेत. तुम्ही निदान 5 उदाहरणं तरी जमवून अशी लिहा की ज्यामुळे भाषेची गंमत आपल्याला त्यातून समजून येईल. क्लासवर्क मध्ये लिहा आहे. त्यानंतर पान क्रमांक 23 पान क्रमांक 23 वरती हे पहा मुलांनो, वाचा. खालील उतारा वाचा व त्यास योग्य शीर्षक द्या.
हे तुम्ही केलं असेल, नसेल केलं तर हा परिच्छेद जो दिलेला आहे, पॅरेग्राफ जो दिलेला आहे, तो खणखणीत आवाजात घरी व्यवस्थित आरोह अवरोह घेत, म्हणजे जिथे थांबायला हवंय तिथं थांबणं, जिथं थांबण्याची गरज नाही तिथं न थांबणं, विरामचिन्हांचा जसा वापर केलाय त्या प्रकाराने तुम्ही मोठ्यांदा वाचन करायचं आहे. आणि मग हा उत्तर वाचून समजून घेतला की त्याला योग्य ते शीर्षक इथेच द्या, पुस्तकातच द्या, पेन्सिलनं लिहा. पेन्सिलनं पुस्तकातच इथं शीर्षक द्या, म्हणजे टायटल द्या त्या पॅराग्राफला. ठीक आहे. त्यानंतर पान क्रमांक 25. पान क्रमांक 25 वरचं हे पहा, भाषा सौंदर्य. इथे पहा काय म्हटलेलं आहे, अलंकारिक शब्दांची रचना करून भाषेचे सौंदर्य वाढवता येते. आपले विचार अधिक परिणामकारक, अधिक आकर्षक होण्यासाठी अलंकारिक शब्दांचा उपयोग केला जातो. खाली काही अलंकारिक शब्द दिलेले आहेत, त्यांचा अभ्यास करा व लेखनात उपयोग करा. या शब्दांप्रमाणे इतर काही अलंकारिक शब्दांची यादी तयार करा. मी तुम्हाला नेहमी सांगत असते की निबंध लेखन करत असताना आपण अलंकारिक शब्दांची रचना वापरली पाहिजे. आता तुम्ही मोठे आहात, इयत्ता 8वी 9वी 10वी, हे तुमचं जे वाढतं वय आहे ते तुमच्या भाषेमध्ये सुद्धा दिसलं पाहिजे, म्हणजे प्रगल्भता तुमच्या भाषेमध्ये आली पाहिजे, अलंकारिक शब्दांची रचना तुमच्या भाषेमध्ये आली पाहिजे. त्याच्यासाठी, आणि ते एक भाषेचं सौंदर्य आहे पहा, जसं एखादी स्त्री छान छान अलंकार घालते, दागिने घालते आणि मग ती सजते, नटते आणि ती सुंदर दिसू लागते, त्याप्रमाणे भाषेला सुद्धा अशा सुंदर अलंकारिक शब्दांची रचना जर तुम्ही रचलीत तर ती भाषा सुद्धा सुंदर दिसू लागते. सौंदर्य त्या भाषेचं वाढू लागतं. आणि म्हणून असं भाषेला जर तुम्हाला सुंदर करायचं असेल, अलंकार चढवायचे असतील, तर तशा प्रकारची उदाहरणं इथं त्यांनी काही दिलेली आहेत. या शब्दांप्रमाणे इतर काही अलंकारिक शब्दांची यादी तुम्हाला तयार करायची आहे. तर आता इथे त्यांनी काही शब्द दिलेले आहेत, हे मला वाटतं तुम्ही लिहिलं असेल, कारण मी प्रत्येक वेळेस सांगत असते की खालचा पूर्ण स्वाध्याय सोडवा. सोडवलेलं असेल तर ठीक, नसेल सोडवलं तर हे क्लासवर्क मध्ये लिहून काढा. कुठून लिहून काढायचं, भाषा सौंदर्य इथपासून लिहायला सुरुवात करायची. अलंकारिक शब्द म्हणजे काय ते लिहून काढून त्याच्यानंतर अलंकारिक शब्दांची ही यादी जी दिलेली आहे ती तुम्ही त्याच्यामध्ये लिहून काढायची आहे. आणि याशिवाय अजून तुम्ही 10 शब्द इथे तसे निवडून लिहायचे आहेत, अलंकारिक शब्द. आता इथले जे दिलेले आहेत ते पहा, गळ्यातला ताईत म्हणजे अत्यंत प्रिय व्यक्ती, बाळकडू लहानपणीचे संस्कार, काथ्याकूट निष्फळ चर्चा, अष्टपैलू अनेक बाबींमध्ये प्रवीण, आळवावरचे पाणी अल्पकाळ टिकणारे, अजात शत्रू ज्याला कोणी शत्रू नाही असा, झाकले माणिक म्हणजे गुणांचे प्रदर्शन न करणारा गुणी मनुष्य, इतिश्री म्हणजे शेवट, अक्षर शत्रू म्हणजे निरक्षर अशिक्षित. तर हे शब्द तर तुम्ही लिहाच क्लासवर्क मध्ये. याशिवाय तुम्ही अशा प्रकारचे अलंकारिक आणखी 10 शब्द मिळून लिहा. ठीक आहे. त्यानंतर पान क्रमांक 29, 29 पेज नंबर. त्याच्यामध्ये पहा, खेळू या शब्दांशी. आता हे तर तुम्ही इथल्या इथेच करू शकता. वाक्प्रचार, त्यांचे अर्थ जे आहे त्यांच्या जोड्या लावणं, वाक्य तयार करणं, त्याच्यानंतर बे हा उपसर्ग लावून खालील शब्द तयार करा व लिहा. तर हे तुम्ही इथल्या इथं पेन्सिलनं लिहून करू शकता. आणि हे सुद्धा तुम्ही इथेच पुस्तकामध्ये पेन्सिलनं लिहायचं आहे. खालील तक्त्यात विरामचिन्हांची नावे लिहून त्यांचा वापर करून वाक्य तयार करा. तर ही विरामचिन्हे जी आहेत हे तुम्ही वहीमध्ये क्लासवर्क मध्ये जरी लिहिलं तरी चालेल, विरामचिन्ह. तर विरामचिन्ह हा तक्ता आखा, त्याच्यात विरामचिन्हे जी दिलेली आहेत ती काढा, त्यांची नावे लिहा आणि त्याचा वाक्यात उपयोग करा. तर हे क्लासवर्क मध्ये लिहायचं आहे विरामचिन्ह. पेज नंबर 29. अर्थात हे जे मी सगळं तुम्हाला लिहायला सांगते ते तुम्ही एकाच दिवसात सगळं पूर्ण करायचं असं नाही, तर तुम्ही एक एक आठवड्यामध्ये थोडं 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 पूर्ण करा. त्यानंतर पहा पान क्रमांक 30.
इथे जे दिलेलं आहे खालील उतारा वाचा, त्याचा तुम्हाला समजलेला अर्थ सारांश रूपाने लिहा. तर हे मुलांनो सारांश लेखन आहे बरं का. तर सारांश लेखन आपण हे व्यवस्थित शिकणार आहोत आणि त्यानंतर मी तुम्हाला हे करायला सांगेन. मग मी तेव्हा सांगितलं नाही तरी तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हा मी सारांश लेखन तुम्हाला शिकवेन, हा, ते सारांश लेखन शिकल्यानंतर तुम्ही हे जे आहे पेज नंबर 30 त्याच्यावरती हे जे दिलेलं आहे खालील उतारा वाचा, त्याचा तुम्हाला समजलेला अर्थ सारांश रूपाने पुन्हा लिहा. तर सारांश लेखन म्हणजे काय, ते कसं लिहायचं, हे सगळं मी तुम्हाला सविस्तर शिकवणार आहे. ते शिकवून झाल्यानंतर हे जे आहे पान क्रमांक 30 वरचं सारांश रूपाने लिहिण्यासाठी हे जे सारांश लेखन दिलेलं आहे हे तुम्ही निबंधाच्या वहीमध्ये लिहायचं आहे. 100 पेजेसचं जे आपलं आहे ना कॉम्पो बुक, त्याच्यामध्ये हे सारांश लेखन करायचं आहे. पण मी सारांश लेखन शिकवल्यानंतर. त्यानंतर पान क्रमांक 31. आता इथे पण हे जाहिरात लेखन आहे, तर ते पण आपण व्यवस्थित शिकूयात आणि मग तुम्ही इथलं जे दिलेला आहे हा प्रश्न पान क्रमांक 31 वरचा, तर हे सुद्धा तुम्हाला निबंधाच्या वहीमध्ये लिहायचंय. खालील जाहिरातीचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. जाहिरात लेखन मी व्यवस्थितपणे विस्तृतपणे तुम्हाला शिकवेन. त्यानंतर हे जाहिरात लेखन तुम्ही कशात करणार आहात, निबंधाच्या वहीमध्ये करणार आहात. हे मी आता तुम्हाला आधी सांगून ठेवतेय, दाखवून ठेवतेय आणि मग एक एक आठवड्यामध्ये तुम्ही एक एक लेखन पूर्ण करा. त्यानंतर पान क्रमांक 34. हे पहा, चला संवाद लिहूया. आता चला संवाद लिहूयामध्ये तुम्ही संवाद लेखन शिकणार आहात करायला, जे आपण आधीपासून करतो आहोत. हे तुम्हाला माहितीये संवाद लेखन म्हणजे डायलॉग रायटिंग कसं करायचं आहे. तर इथे काय दिलेलं आहे, नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करा. तर हे सुद्धा तुम्ही निबंधाच्या वहीमध्ये करायचं आहे. एक एक आठवड्यामध्ये एक एक लेखन पूर्ण करा तुम्ही. निबंधाच्या वहीमध्ये लिहायचे, नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करा असा प्रश्न लिहायचा आणि मग नदी झाड अशा प्रकारे संवाद लेखन तुम्ही लिहून काढायचं आहे. मग यामध्ये पहा मुलांनो, निदान नदीची 10 वाक्य असली पाहिजे, झाडाची 10 वाक्य असली पाहिजे. 20 वाक्यांमध्ये लिहा. निबंधाच्या वहीत लिहायचं हे. त्यानंतर पान क्रमांक 39. इथे पहा मुलांनो, पान क्रमांक 39 वर दिलेला आहे सूचना फलक. आता सूचना फलक आपण 7वी मध्ये पण पाहिलेला आहे. सूचना फलक काय आहे, सूचना फलक तयार करणे. एखाद्या गोष्टीची माहिती दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे सूचना हे एक माध्यम आहे. दैनंदिन व्यवहारात अनेक ठिकाणी आपल्याला सूचना द्याव्या लागतात. दुसऱ्याने दिलेल्या सूचना वाचून त्याचा अर्थ समजून घ्यायचा असतो. अपेक्षित कृती योग्य तऱ्हेने होण्यासाठी दिलेल्या सूचनांचे आकलन होण्याचे कौशल्य निर्माण व्हायला हवे. यापूर्वी तुम्ही सूचना फलक या घटकाचा अभ्यास केलेला आहे. या इयत्तेत तुम्ही स्वतः सूचना फलक तयार करायला शिकणार आहात. यापूर्वी आपण 7वी मध्ये काय शिकलेलो आहोत, तर सूचना फलक त्यांनी दिलेला होता तयार केलेला आणि त्याच्यावरून तुम्हाला तो समजून प्रश्नांची उत्तरं लिहायची होती. आता मात्र तुम्हाला प्रत्यक्ष सूचना फलक या इयत्तेमध्ये तयार करायचा आहे. सूचना फलकाचे विषय, शाळेतील सुट्टीच्या संदर्भात सूचना. कुठल्या कुठल्या प्रकारच्या सूचना असतात, तर शाळेतील सुट्टीच्या संदर्भात दिलेल्या सूचना असतात. नंतर सहली संदर्भात सूचना असतात, पिकनिक. नंतर पहिलं जर सांगितलं ते हॉलिडेजच्या बाबतीत सांगितलं. नंतर सहली म्हणजे ट्रिप, पिकनिक. नंतर रहदारी संबंधी सूचना असते, हो की नाही, या ठिकाणी गाड्या लावाव्यात किंवा इथे पार्किंग करू नये, अशा प्रकारच्या सूचना. त्यानंतर दैनंदिन व्यवहारातील ज्या काही सूचना असतील, डे टू डे लाईफ मधल्या ज्या काही सूचना असतील त्या. तर अशा प्रकारच्या सूचनांचे फलक असतात. मग सूचना तयार करताना लक्षात घ्यायच्या गोष्टी कोणत्या आहेत, तर सूचना कमीत कमी शब्दांत असावी. ते काही निबंध लेखन नाहीये विस्तृतपणे लिहिण्यासाठी, तर अगदी थोडक्या शब्दांमध्ये तुम्ही ते मांडलं पाहिजे. नंतर सूचनेचे लेखन स्पष्ट शब्दांत नेमके व विषयानुसार
असावे, स्पष्ट असलं पाहिजे, क्लिअर मेसेज असला पाहिजे, त्याच्यामध्ये नेमकेपणाने लिहिलेलं असलं पाहिजे आणि जो विषय आहे त्या विषयाला धरून ते लिहिलेलं असलं पाहिजे. सूचनेतील शब्द सर्वांना अर्थ समजण्यास सोपे असावे. सूचनेमध्ये जे काही शब्द तुम्ही वापराल ते सर्वसाधारणपणे सगळ्यांना समजतील अशा प्रकारचे वापरायचे आहे. तिथे काही फार अलंकारिक भाषा वापरायची नाही. नंतर सूचनेचे लेखन शुद्ध असावे. सूचनेचं लेखन शुद्ध असावे. जिथे कुठे तुम्हाला सूचना लेखन करायचं आहे, फलकावरती म्हणा किंवा इतर कुठल्याही ठिकाणी जिथे तुम्हाला सूचना लिहायची आहे, ते शुद्ध लिहिणं फार महत्वाचं आहे. तुम्ही त्यासाठी शुद्ध लेखन वगैरे लिहिताय की नाही मुलांनो? घरी आहात तर जरा शब्दांचं लेखन करणं, वाक्यांचं लेखन करणं, परिच्छेदाचं लेखन करणं हे करा. घरी आहात तर अक्षर सुधारता आपल्याला कसं येईल ते पहा. डबल लाईन बुक करा, त्याच्यामध्ये रोज शुद्ध लेखन लिहित चला. सुट्टीचा फायदा घ्या. जेव्हा जेव्हा आपल्याला सुट्टी मिळेल किंवा जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा चांगल्या चांगल्या पुस्तकांचं वाचन करा, चांगल्या चांगल्या गोष्टी लिहित चला, म्हणजे मग लेखन आपोआप तुमचं शुद्ध होईल. तर आधी शब्द लिहावेत, मग वाक्य लिहावेत, मग परिच्छेद लिहावेत आणि ते आपण स्वतः तपासून बघावेत, म्हणजे आपल्यालाच कळतं की अरे आपण किती लेखनाच्या चुका करतोय. आणि मग एकदा आपण केलेली चूक आपल्या लक्षात आली की ती पुढे सुधारली जाते आणि मग 5 वेळा लिहून काढा लक्षात राहण्यासाठी, किंवा ज्यांना अगदी 2च वेळा लिहून लक्षात राहते त्यांनी 2 वेळा लिहा, किंवा ज्याला 5 वेळा लिहूनही लक्षात राहत नाही त्याने 10 वेळा तो शब्द शुद्ध लिहा, पण मात्र व्यवस्थित बघून शुद्ध लिहा आणि मग तो 10 वेळा लिहा. तर अशा प्रकारे तुम्ही लेखन शुद्ध करा, सुधारा. कारण का तर जिथे तिथे आपल्याला लेखन शुद्ध असलं पाहिजे, म्हणून सूचनेचं लेखन कसं असलं पाहिजे? शुद्ध. सूचना फलक तयार करा, त्यासाठी खालील नमुना कृतींचा अभ्यास करा. आता पहा, इथं त्यांनी सूचना फलक सांगितलेला आहे. विषय काय? उद्या शहरातील पाणी पुरवठा बंद राहील. मग त्यांनी एक नमुना कृती दिलेली आहे पहा, दिनांक 8 नोव्हेंबर. आधी इकडे दिनांक घातलेला आहे. नंतर जलपुरवठा विभाग, पाणी पुरवठा बंद. आणि मग इथे बातमी तयार सूचना तयार केलेली आहे. जलपुरवठा विभाग विद्याविहार पुणे तर्फे कळवण्यात येते की विद्याविहार या भागातील जलवाहिन्यांच्या महत्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी 10 नोव्हेंबर रोजी पाणी पुरवठा दिवसभर बंद राहील, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. सरळ, साध्या, सोप्या, सुटसुटीत भाषेत थोडक्या शब्दांमध्ये व्यवस्थित इथं सूचना तयार करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सूचना तयार करायची आहे. आता इथं विषय पहा काय दिलेला आहे. कणखर गिर्यारोहण संस्थेतर्फे कॅम्पचे आयोजन. नमुना कृती 2. दुसरा नमुना दिलेला आहे त्यांनी. सूचना फलक दिनांक 15 एप्रिल. कणखर गिर्यारोहण संस्था अमरावती तर्फे उन्हाळ्याच्या सुट्टीत गिर्यारोहणाचा कॅम्प आयोजित केला आहे. संपूर्ण माहिती 14 एप्रिलच्या वृत्तपत्रात आलेली असून अधिक विस्तृत माहिती इथं मग त्यांनी ती वेबसाईट दिलेली या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी आपली नाव नोंदणी 30 एप्रिल पर्यंत करावी. भाषा किती व्यवस्थित वापरलेली आहे. म्हणजे सूचना जरी लिहायची म्हटली तरी भाषा कशी वापरावी हे आपल्याला समजलं पाहिजे. आता पहा खाली, तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचना फलक तयार करा. हे तुम्ही करायचं आहे. हे कशात करणार आहात तुम्ही? निबंधाच्या वहीमध्ये. तर निबंधाच्या वहीमध्ये तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम, कल्चरल प्रोग्राम हा करण्यात येणार आहे आणि त्यासाठी त्याचं आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचना फलक तयार करा. तर निबंधाच्या वहीमध्ये तुम्ही हा प्रश्न लिहायचा आहे आणि व्यवस्थित सूचना तयार करायची आहे. त्यानंतर इथे दिलेलं आहे भाषा सौंदर्य. खालील म्हणी पूर्ण करा. इथे पुस्तकातच केल्या तरी चालतील आणि नसेल जागा पुरत तर तुम्ही नंतर किंवा पुस्तकात आधी पेन्सिलनं लिहा, नंतर मग वहीत क्लासवर्क मध्ये हे लिहिलं तरी चालेल. पण ह्या अशा गोष्टी करताना फार मजा येते पहा मुलांनो. तुम्हाला कितीशी मजा येते मला माहित नाही, पण मला तर फार हे असं मजेशीर वाटतं. म्हणी पूर्ण करा किंवा वाक्प्रचारांचा अर्थ सांगा किंवा शाब्दिक कोडी सोडवा किंवा भाषेची गंमत सांगणारे जे अनेक विनोद असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला इंटरेस्ट वाटला पाहिजे, आवड निर्माण झाली पाहिजे. मग पहा तुम्हाला कशी भाषेची आवड पण लागेल आणि भाषा पण तुम्हाला प्रिय वाटू लागेल. म्हणून मग अशा गोष्टी करत चला, सोडून देऊ नका. खालील म्हणी पूर्ण करा. आता हे केलं असेल तुम्ही पूर्ण तर ठीक आहे, नसेल केलं तर क्लासवर्क मध्ये करा. हे मूर्ती, लहानपण. आता हे सगळं मला वाटतं मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः ते पूर्ण करण्यामध्ये तुम्हाला मजा येईल. शीतावरून सुंठी वाचून
टिंब सोंगे फार, टिंब खळखळाट फार, दोघांचे भांडण, टिंब 1.25 लाखाची, टिंब चुली, टिंब आंबट, अंथरूण पाहून टिंब इकडे आड, टिंब गावाला वळसा. मला वाटतं यातल्या सगळ्याच म्हणी तुम्हाला येत असतील. तर त्या स्वच्छ सुंदर अक्षरामध्ये क्लासवर्क मध्ये लिहून काढा. इथे सुद्धा पेन्सिलने लिहिल्या तरी चालतील. त्यानंतर पान क्रमांक 40. पान क्रमांक 40 झाला. आता पान क्रमांक 42. पान क्रमांक 42 वरती काय काय आहे? हा स्वाध्याय जो आहे तो तुम्ही पूर्ण सोडवलेला असेलच वहीमध्ये. त्यानंतर हे जे स्वमत दिलेले मुलांना ते तुम्ही लिहिलेलं आहे का? नसेल लिहिलं तर लिहा. बिन भिंतीची शाळा, लाखो इथले गुरु. हा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. तर 10 ओळी तरी तुम्ही लिहिल्या पाहिजेत याच्यावरती. त्यानंतर दुसऱ्यासाठी घाव सोसणे या ओळीतील तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. तर हे सुद्धा तुम्ही 10 ओळी लिहिलेलं असलं पाहिजे. क्लासवर्क मध्ये लिहायचं हे. नंतर काय आहे? चर्चा करूया. निसर्गातील कोणत्याही 5 गोष्टींपासून तुम्हाला काय काय शिकता येईल याविषयी मित्रांशी चर्चा करा व वर्गात सांगा. आता तर वर्गात तुम्ही येत नाही आहात, त्याच्यामुळे आजूबाजूला जर मित्रमंडळी तुमच्या असतील त्यांच्याशी तुम्ही चर्चा करू शकत असाल तर तुम्ही मास्क वगैरे घालून चर्चा करा मित्रांशी. नसेल जमत तर घरातल्यांशीच या विषयावरती चर्चा करा आणि एकमेकांना सांगा. ठीक आहे. तर अशा प्रकारे मुलांनो मी तुम्हाला जे काही काम दिलेलं आहे ते एक आठवड्याला एक लेखन तुम्ही पूर्ण करा. कुठलं? लेखन विभागाचं. बाकी क्लासवर्क मध्ये सांगितलेलं मात्र लगेच या आठवड्यात पूर्ण करा. आणि आता आपली सेकंड युनिट टेस्ट होणार आहे, तर त्याच्यासाठी पोर्शन तुम्हाला सगळ्यांना मिळालेला असेलच. तरी सुद्धा मी एकदा सांगून ठेवते, ही कविता आहे 11वी आपल्याला जीवन गाणे. त्यानंतर हा जो आपण आता धडा शिकलेलो आहोत सेकंड टर्म मध्ये, आम्ही हवे आहोत का. तर हा धडा आणि ती कविता तुम्हाला आता परीक्षेसाठी आहे. तर या धड्यांचा तर व्यवस्थित, या कवितेचा व्यवस्थित अभ्यास करायचाच आहे. कविता पाठ करा तालासुरामध्ये. त्याच्यानंतर पाठाचा पण व्यवस्थित अभ्यास करा, कवितेचा व्यवस्थित अभ्यास करा, त्याचा वरचा जो परिचय आहे त्याचा व्यवस्थित अभ्यास करा, स्वाध्याय व्यवस्थित करा. त्यानंतर तुम्हाला व्याकरण सांगितले आतापर्यंत जे काही शिकवलेलं असेल ते सगळं व्याकरण, शिवाय या पाठांखाली जे काही व्याकरण असेल ते, हे सगळं तुम्ही करून ठेवायचं आहे. समानार्थी, विरुद्धार्थी, लिंग, वचन, वाक्प्रचार, म्हणी, विरामचिन्ह, शुद्ध लेखनाचे नियम, नंतर शब्दांच्या 8 जाती, वाक्यांचे प्रकार, जे काही आतापर्यंत व्याकरण झालेलं असेल ते सगळं करून ठेवा. आणि या पाठांमध्ये, या कवितेमध्ये जे काही आलेलं असेल व्याकरण ते सगळं करून ठेवा. व्यवस्थित अभ्यास करा आणि सेकंड युनिट टेस्ट चांगली द्या. ऑल द बेस्ट. ठीक आहे. धन्यवाद.